40 नंतर स्त्रीचं खरं आयुष्य सुरू होतं. जबाबदाऱ्या कमी होतात, पण शरीराला जास्त जपावं लागतं. मी बाई आहे, मला सगळं जमतं म्हणण्यापेक्षा आधी मी मग बाकीचे हे शिकायचं हे वय आहे. तर या 40च्या काळामध्ये सर्वांसाठी काही खास गोल्डन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम हार्मोन्स आणि हाडं यांचा बेस पक्का करा. त्याचबरोबर कॅल्शियम D3 हे चेक करा. 40 नंतर हाडं ठिसूळ होतात. वर्षातून एकदा ब्लड टेस्ट करा. आपल्या शरीरामध्ये 1000 ग्रॅम कॅल्शियम रोज हवं. ते तुम्ही दूध, नाचणी, तीळ, राजगिरा यामधून घेऊ शकता. त्याचबरोबर रोज 20 मिनिट कोवळ्या उन्हामध्ये बसणं हेही आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे. सकाळी 8 ते 9चं ऊन हे सर्वात भारी. व्हिटॅमिन D गोळ्यांपेक्षा 10 पट भारी आहे. हाडं आणि मूड दोन्हीही चांगलं राहतं. त्याचबरोबर सोया आणि अळशी म्हणजे जवस हे तुम्ही रोज आहारामध्ये घेतलं पाहिजे. इस्ट्रोजनची कमतरता ते भरून काढतं. मेनोपाजचे त्रास कमी होतात. 1 चमचा भाजलेली अळशी पावडर रोज आहारात असायला हवी. वजन उचलायची सवय लावा. जिम नाही केली किंवा नसली तरीही घरात 1 लिटर पाण्याच्या 2 बाटल्या घेऊन 15 मिनिट व्यायाम केला तर हाडांची घनता वाढते. त्याचबरोबर हात दुखत नाहीत. वजन आणि पचन स्लो मेटाबॉलिझमला गती द्या. रात्री 8 नंतर पोटाला सुट्टी. 40 नंतर पचन मंदावतं. रात्री उशिरा जेवण म्हणजे पोटावर चरबी. सूर्यास्ताआधी जेवलं तर उत्तम. प्रोटीन प्रत्येक घासात. वय वाढलं की मसल्स कमी होतात. डाळ, कडधान्य, पनीर, अंडी, चिकन प्रत्येक जेवणात 1 वाटी प्रोटीन पक्कं. साखर म्हणजे विष. साखर खाल्ली की स्किन लूज पडते, वजन वाढतं, थकवा येतो. गूळ, खजूर, मध तुम्ही साखरेऐवजी वापरू शकता. चहामध्ये साखर टाकणं बंद करा. दररोज 2 ते 3 लिटर पाणी घ्या. त्याचबरोबर ग्लासभर ताक. यामुळे तुमची स्किन चांगली राहते. पाणी आणि ताकामुळे स्किनला नॅचरल ग्लो येतो. पाण्याची बाटली समोर ठेवा आणि तहान लागण्याआधी पाणी प्या. हृदय आणि ताण सायलेंट प्रॉब्लेम. BP, शुगर 6 महिन्यातून एकदा चेक करा. 40 नंतर लक्षणं दिसत नाहीत, पण आतून प्रॉब्लेम सुरू होतो. त्यामुळे तपासणी करा, घाबरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज 30 मिनिट चालणं हे कंपल्सरी करा. जिम नको, फक्त भरभर चालणं. हृदय मजबूत, वजन कमी, डिप्रेशन गायब. मैत्रिणींसोबत जा म्हणजे चुकणार नाही. नाही म्हणायला शिका. सगळ्यांसाठी राबून BP वाढवू नका. मुलं मोठी झालीत, नवऱ्याला सांगा स्वतःसाठी 1 तास काढाच. ओमेगा 3 घ्या. अक्रोड, जवस, मासे किंवा फिश ऑइल कॅप्सूल घ्या. हे हृदयासाठी, केस गळती आणि सांधे दुखायचे बंद होतात. झोप आणि मूड हा सगळ्यांचा बेस. रात्री 9 नंतर मोबाईल बंद ठेवा. ब्ल्यू लाईटमुळे झोप उडते, हार्मोन्स बिघडतात. त्याऐवजी पुस्तकं वाचा, अभंग ऐका, त्यामुळे तुम्हाला झोप छान लागेल. त्याचबरोबर आपल्या शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता भरून काढा. पायात गोळे येणे, चिडचिड, झोप न येणे यामुळे तुमच्या शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता दिसून येते. त्यासाठी तुम्ही पालक, केळी, बदाम, डार्क चॉकलेट खा. मैत्रिणींचा ग्रुप पक्का करा. 40 नंतर एकटेपणा सगळ्यात मोठा आजार. महिन्यातून एकदा तरी भेटा, हसा, बोला. थेरपीपेक्षा ते भारी आहे. तुमचे छंद जिवंत ठेवा. शिवण, बागकाम, गाणं, नाच यामुळे मेंदू तरुण राहतो. वेळ कुठे म्हणू नका. टीव्हीचा 1 तास तुमच्या छंदांना द्या. न करायच्या चुका म्हणजे आता कसली काळजी म्हणू नका. पॅप स्मिअर, मॅमोग्राफी, थायरॉईड टेस्ट करा. 40 नंतर 2 वर्षातून एकदा मस्ट. लाजू नका. मुलांसाठी जगणं सोडा. मुलं उडून जाणार. नवरा बायकोचं नातं, स्वतःची तब्येत यावर काम करा. रिकामी पेशवी घेऊन जाऊ नका. आणि आजीचा मंत्र 40 म्हणजे म्हातारपण नाही, ती समजूतदारपणाची सुरुवात आहे. शरीराला गाडी समजा. सर्व्हिसिंग केलं तर 80 पर्यंत पळेल. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे स्वतःला प्रायोरिटी द्या. गुन्हा नाही तो. तुम्ही खंबीर तर घर खंबीर. तर मैत्रिणींनो, यातली कुठली टिप तुम्ही आजपासून सुरू करणार हे कमेंट करून मला नक्की सांगा.
आणि हे सेव्ह करून सगळ्या मैत्रिणींना पाठवा. एकीचं आरोग्य सुधारलं तरी पुण्य लागेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला किंवा पाहायला आवडेल हेही कमेंट करून सांगा. धन्यवाद.